मला वाटतं जी अशा पद्धतीचे प्रकरण मंत्रालयामध्ये होणं अत्यंत चुकीचं आहे आणि या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे. आपल्यासमोर सगळ्या बाबी ह्या लवकरच येतील. मला असं वाटतं रोहित पवारांचे दररोज वेगवेगळे स्टेटमेंट येतात आहेत. यामध्ये आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांनी आपल्या सगळ्यांशी अतिशय सविस्तरपणे या विषयाशी संवाद साधलेला आहे आणि ज्या घटना घडतात आहेत, खरं तर दादांच्या जाण्यानंतर मी वहिनींचं मनापासून कौतुक करेल. आम्हाला त्यांचा अभिमान वाटतोय की चौथ्या दिवशी त्यांनी खऱ्या अर्थानं ती जबाबदारी पेलली. भावना महत्त्वाच्या आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन जनसेवेची भावना आणि कर्तव्य महत्त्वाचं आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं. इतक्या दिवसांमध्ये अनेक व्यक्तींनी अनेक विधानं केलेली आहेत, पण मला असं वाटतं की आत्ता ती वेळ नाही की त्या सगळ्या विधानांना उत्तरं देता येतील. योग्य वेळी सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे पक्षश्रेष्ठी देतीलच. मी आता तुम्हाला तेच सांगितलं, कारण की कोणतेही पुरावे नाहीत आणि अशा पद्धतीचे विधानं करणं अत्यंत चुकीचे आहेत. त्यांच्याकडे या सगळ्या विधानांचा, या सगळ्या बातम्यांचा जे काही पुरावे असतील तर ते त्यांनी समोर मांडावेत. मोतीबिंदूचा ज्यांना त्रास आहे त्यांच्यावर आम्ही काही फार बोलू शकत नाही. आम्ही तसं असतं तर मी भंडारामध्ये दुसऱ्यांदा आली आणि वेगळ्या पद्धतीचं सांगायची आम्हाला गरज नाही. आम्ही काम करतो. विरोधकांमध्ये राहून केवळ सत्ताधाऱ्यांवर बोलणं हे चर्चेत राहणं आणि आपल्या विरोधकांवर सत्ताधाऱ्यांवर टीका करणं हा विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे. आम्ही काय करतो त्यापेक्षा तुम्ही सत्तेत असताना काय केलं हे तर जनतेला सांगितलं तर मला असं वाटतं ते पण फार महत्त्वाचं आहे. ते हे खऱ्या अर्थानं मंगळसूत्र काढून किंवा ही गोष्ट चुकीची आहे, पण असं होऊ नये अशा पद्धतीने निश्चित मला वाटतं. याच्यामध्ये 3 आरोपी हे अटकेत आहेत. त्या मुळाशी खोलात जाऊन याची पूर्णपणे चौकशी होईल. राज्य महिला आयोगाच्या वतीनं तपासाच्या सूचना दिलेल्या आहेत. खरं तर हे प्रकरण बाल हक्क आयोगाकडचं आहे, पण महिला आयोग म्हणून आम्ही याच्यामध्ये निश्चितपणाने लक्ष घालू आणि याच्यामध्ये जो काही तपास समोर येतोय, जे काही पुरावे समोर येतात, जे काही प्रथमदर्शनी लोक आहेत किंवा केवळ इतकेच नाहीत, हे 6च आरोपी नाहीत, तर यामध्ये ड्रायव्हर कोण असेल किंवा बाळाला घेऊन जाण्याची मदत कोणी केली असेल, जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यापूर्वी अशा घटना किंवा याच्यामध्ये कोण सहभागी आहेत आणि खऱ्या अर्थानं चुकीची डॉक्टर डिग्री लावून अशा पद्धतीने अजून कोणाच्या फसवणूक केलेत का, आणि याच्यामध्ये अगदी बँकेचे व्यवहार सुद्धा चेक केले गेलेले आहेत, फोनचे चॅटिंग चेक केले गेलेले आहेत की यामध्ये पैशाचा व्यवहार सुद्धा किती झालेला आहे ही सुद्धा माहिती यामध्ये घेतलेली आहे. हे 6 आरोपीच नाही तर याच्यामध्ये त्यांना मदत करणारी कोणी व्यक्ती असेल, डॉक्टरांची अजून कोणती ट्रीप असेल की अगदी ड्रायव्हर पासून त्यांना बाहेर घेऊन जाणारं तिथे काही परिचित, या सगळ्यांची चौकशी केली जाईल. तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचं नाव सांगितलं, मी पोलिसांना सूचना दिली की अधिकाऱ्याचा तपास करावा. अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची जर मागणी केली असेल तर त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल.